आपण विचारताय की विभाजन कसं झालंय. पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असे दोन जे भाग आहेत ते रॅडक्लिफने त्याच्यात तयार केले. रॅडक्लिफनी ज्यावेळेस ती लाईन आखली, त्याने कुठलं गाव बघितलं नाही. एक गाव ह्या गावातलं एक घर इकडं की ते घर तिकडं असं पाहिलं नाही. पंजाब मधले लोक म्हणजे आई एका बाजूला राहते आणि मुलं दुसऱ्या बाजूला राहतात, अशी लाईन बनलेली. एकाचा उद्योग इथं आहे आणि त्याचा भाऊ पलीकडे राहतोय, अशी परिस्थिती. पाकिस्तानमध्ये तसं झालं, पंजाबमध्ये तसं झालं आणि भीषण परिस्थिती झाली. या विभाजनात पंजाबचे 2 तुकडे झाले. पंजाब हा खूप क्रुशियल पार्ट आहे भारत-पाकिस्तान तयार होण्यात आणि बंगाल हा खूप क्रुशियल पार्ट आहे. कारण बंगालची पण फाळणी तशी पाकिस्तानला बंगाल द्यायचा म्हणून झाली. आपण 71च्या युद्धात मागच्या वेळी आपण जे बोललो, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ताकद लावून पाकिस्तानचे 2 तुकडे करून दाखवले. तो बंगाल त्यांच्याकडनं तोडून टाकला आणि मग बांगलादेश निर्मिती झाली. पण तो बांगलादेश निर्मिती व्हायच्या आधी तो पाकिस्तानचा भाग होता. म्हणजे पूर्ण भारत उलटा करून पाकिस्तानच्या लोकांना इकडे यावं लागायचं किंवा बंगाली लोकांना तिथं. त्यांचे जो वाद झाला तो बंगाली भाषा आणि उर्दू भाषा हा वेगळा भाग आहे. पण ही जी ज्यावेळेस आखणी झाली, पंजाबचे लोक म्हणजे त्या 47ला ज्यावेळेस हे निघून गेले रॅडक्लिफ, नकाशात दोन्ही म्हणजे नेहरूंना आणि मुस्लिम लीगच्या लोकांना जे मॅप दिले, दोघांना सांगितलं तुम्ही बघा आणि त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवा. 1 तासानंतर त्याच्यावर भांडणं सुरू झाली. का झाली? की गुरुदासपूर नावाचा पंजाबचा सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे. महत्वाचा एवढ्यासाठी की काश्मीरला जर आपल्याला जायचं असेल, तर पंजाबमधनंच जावं लागतं आणि गुरुदासपूर हे त्याचं सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे. पाकिस्तान्यांना लक्षात आलं की गुरुदासपूर भारताला दिलंय. आपल्याला लक्षात आलं की बंगाल त्यांना दिलाय. याच्यावरून प्रचंड क्षोभ देशात सुरू झाला.